नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि मंत्री विजय शहा. मित्रहो, पहलगाम मधील पाकिस्तानी आतंकवाद्यांचा पर्यटकांवरील हल्ला आणि त्याला भारतीय सैन्यानं दिलेलं चोख प्रत्युत्तर आणि पाकिस्तानला जेरी सांडणं, पाकिस्तानचा पूर्णपणे सर्व आघाड्यांवर पराभव करणं, हे जे यश भारतानं मिळवलं त्याची माहिती देण्यासाठी आणि आतंकवादाच्या विषयात प्रबोधन करण्यासाठी भाजपच्या वतीनं देशभर सभा घेण्यात येत आहेत. त्यातल्या एका इंदूर मधल्या सभेत सोमवारी मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी एक विधान केलं. त्या विधानावरून आता मोठा वाद पेटलेला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांनी स्वतःहून कोणीही तक्रार केलेली नसताना स्वतःहून लक्ष घालून मध्य प्रदेश सरकारला यांच्या विजय शहांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवायला भाग पाडलं आहे. विजय शहा यांनी काय गुन्हा केलाय? भारतीय दंड संहितेची 152, 196 आणि 197 अशी कलमं लावण्यात आलेली आहेत. दोन समूहांमध्ये द्वेष पसरवणं, भारताच्या इंटेग्रिटीविषयी संशय व्यक्त करणं, भारतीय सैन्याची जी विशेषता आहे, सार्वभौमत्व, त्याचं रक्षण, चारित्र्य, त्याचं संवर्धन, अनुशासन, त्याग, धैर्य, निष्ठा या सगळ्यांवर विजय शहा यांच्या विधानाने हल्ला झाला आहे असा त्यांच्यावर आरोप आहे. आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि त्याची दखल घेतलीच गेली पाहिजे असं वातावरण निर्माण होत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं विजय शहा यांना त्यागपत्र देण्यास सांगितलं आहे अशी बातमी आहे. विजय शहा यांनी मी 10 वेळा माफी मागायला सिद्ध आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी मला अतिशय आदर आहे. त्यांच्याविषयी मी काहीही बोललेलो नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्री विजय शहा यांचं विधान काय आहे ते आपण पाहू. विजय शहा असं म्हणाले की तुम्ही आमच्या महिलांना विधवा केलत. आम्ही तुमच्याच एका बहिणीला तुम्हाला धडा शिकवण्यासाठी पाठवलं आणि तिने तिचं काम व्यवस्थित केलं. तुमच्याच एका बहिणीला या शब्दप्रयोगावरून वाद निर्माण झाला आहे. पहलगामच्या हल्ल्यावरून जे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य संघर्ष सुरू झाला त्याची लोकांना माहिती देण्यासाठी दूरचित्रवाहिनीवरून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग हे तिघे जण प्रत्येक दिवशी माहिती देत होते. त्या या सोफिया कुरेशी
त्यांचं घराणं, त्यांचे पतिराज, त्यांचे श्वशूर सासरे हे भारतीय सैन्यामध्येच होते आणि आहेत, आणि त्यांनी भारताची भरपूर सेवा केलेली आहे. त्यांच्या देशभक्तीविषयी कोणाच्याही मनात काहीही संशय नाही. किंवा सर्वसामान्य मुसलमानांविषयी जे ग्रह असतात त्या ग्रहापासून हे कुरेशी कुटुंब मुक्त आहे याचे पुरावे उपलब्ध होत आहेत. आता विजय शहा यांनी जे विधान केलं आहे आणि त्याचा जो अर्थ लावला जात आहे तो कितपत बरोबर आहे तेवढंच आपण पाहणार आहोत. बाकी या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करण्याचा अजिबात हेतू नाही, इच्छा नाही. त्यासाठी भारत सरकार, मध्य प्रदेश सरकार, न्यायालय समर्थ आहे. विजय शहा जे म्हणाले, तुम्ही आमच्या महिलांना विधवा केलं तेव्हा तुमचीच एक बहीण आम्ही तुम्हाला धडा शिकवण्यासाठी पाठवली. तुमचीच एक बहीण म्हणजे काय? यांनी त्यांच्यावर जे गुन्हा दाखल करणारे त्यांनी त्याचा अर्थ लावलाय की तुमचीच एक बहीण म्हणजे विजय शहानी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या इंटेग्रिटी विषयी संशय व्यक्त केलाय की त्यांचाही आतून आतंकवाद्यांना पाठिंबा आहे. आणि मग तो त्यांचा एकट्याचा नाही, अनादर होत, तो सगळ्या सैन्याचा, भारताच्या सार्वभौमत्वाचा अनादर होतो असा त्याचा अर्थ काढण्यात आलेला आहे. विजय शहा मंत्री यांना असं म्हणायचं असावं असं मला वाटतं. ते आतंकवाद्यांना उद्देशून बोलतायत. सोफिया कुरेशींविना उद्देशून ते काहीही बोलत नाहीयेत. त्यांचं जे काही वाक्य आहे इंदूरच्या सभेत, ते जे काही बोलले ते आतंकवाद्यांना उद्देशून, तुम्ही आमच्या महिलांना विधवा केलं तेव्हा तुमचीच एक बहीण आम्ही तुम्हाला धडा शिकवण्यासाठी पाठवली. याचा अर्थ काय होतो? तुम्ही धर्मांधता पसरवताय. पाकिस्तान आतंकवाद्यांना पाठवून आणि तुम्ही पर्यटकांना, तुम्ही हिंदू आहात का मग मरा, तुम्ही मरण्याच्या योग्यतेचे आहात, धार्मिक आधारावर तुम्ही कोणी जगायचं कोणी मरायचं भारतात हे ठरवणार आहात. धर्मांधता, द्वेष पसरवताय, आतंकवाद पसरवताय, तुम्ही क्रौर्य पसरवताय. याचा काहीही परिणाम आमच्याकडे कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर झालेला नाही. हे ठसवण्यासाठी विजय शहानी तुमचीच बहीण असं म्हटलंय. तुमची बहीण म्हणजे काय? तुम्ही धर्म विचारलात ना, मग तुमच्याच धर्माची एक बहीण आमच्या सैन्यात आहे. तिच्यावरती मुसलमान आहे म्हणून तुमच्यावर जसा परिणाम झाला, तुमचा जो दृष्टिकोन तुम्ही बाळगलेला आहे हिंदूंविषयी आणि भारताविषयी, तसा दृष्टिकोन ती बाळगत नाहीये. ती धर्माला महत्व देत नाहीये, ती संस्कृतीला महत्व देते, ती देशभक्तीला महत्व देते. आम्ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष कसे आहोत पहा. आम्ही, आमच्या सैन्यात मुसलमान आहेत, महिला सुद्धा आहेत. आणि तुम्ही जे केलं, तू हिंदू आहेस का मग मर, हे तुमचं कृत्य आमच्या देशातल्या मुसलमानांना आवडलेलं नाही म्हणून तुमची बहीण असा उल्लेख आहे. तर तो रोग जो आहे विजय शहा यांचा, तो आतंकवाद्यांना उद्देशून आहे, पाकिस्तानला उद्देशून आहे, सोफिया कुरेशींना उद्देशून अजिबात नाहीये. उलट सोफिया कुरेशी यांचं ते गुणगान करतायत की पहा या कशा धर्मनिरपेक्ष आहेत.
तुम्ही हिंदूंचा अपमान केला ते त्यांना सहन झालेलं नाही आणि त्यांनी तुम्हाला धडा शिकवला की असे दृष्टिकोन घाणेरडे द्वेषमूलक बाळगू नका. भारत तुमचा शेजारी आहे आणि तुमचं हित चाहतोय. भारतानं तुमच्यावर कधी आक्रमण केलेलं नाही हे ती अप्रत्यक्षपणे त्यांना सांगतेय, असं विजय शहाना म्हणायचंय. तर इथे बहिणीचा जो अर्थ लावलेला आहे तो आतंकवाद्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. तो कर्नल सोफिया कुरेशी यांच्या इंटेग्रिटीविषयी संशय घेण्यासाठी नाही. हे तारतम्य आपण का बाळगत नाही, हे भान आपण का ठेवत नाही. एक मंत्री अशी बेताल भाषा करू शकतो का, आणि भाजपचा याचा विचार आपण करायला पाहिजे. एकच वाक्य फिरवल्यानंतर त्याचे कसे अर्थ फिरतात याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. कुरेशींविषयी सोफिया कुरेशी, कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी किंचितही अनादर मंत्री विजय शहा यांना करायचा आहे असं मला वाटत नाही. हा विवेक सर्व घटकांमध्ये, या प्रकरणाशी संबंधित जेवढे घटक आहेत, केंद्र सरकार आहे, मध्य प्रदेश सरकार आहे, मध्य प्रदेशचं उच्च न्यायालय आहे, वाटलं तर सर्वोच्च न्यायालय, या सगळ्यांना हे तारतम्य, हे भान राहील आणि विनाकारण यांचा बळी दिला जाणार नाही विजय शहांचा, असं मला वाटलं. आता ही परिस्थिती का निर्माण झाली तेवढं असं आपण पाहू की काही असं बोललं की ते सहन का होत नाही, त्याचे नीट अर्थ का नाही समजून घेतले जात. तर आपल्याकडे गेल्या 100 वर्षातलं जे राजकारण आहे त्याचे परिपाठ कसे आहेत ते आपण पाहू. आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मी अनेक वेळा सांगितलंय, पण आज पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य हे उद्दिष्ट क्रमांक 1 प्राथम्यानं ठरवण्यात आलं. उद्दिष्ट ठरवलं पण त्याची व्याख्या नाही ठरवली. हिंदू मुस्लिम ऐक्य कसं हवंय, त्यासाठी हिंदूंनी काय करायला पाहिजे, मुसलमानांनी काय करायला पाहिजे, हे ठरवण्यात आलं नाही. अजूनही सगळं अस्पष्ट आहे. या देशातलं मुसलमानांचं स्थान काय हे अजूनही अनिश्चित आहे. कोणी ठामपणे बोलायला सिद्ध नाही. त्यामुळे काय होतं पहा, समजा आपल्या देशात 100 मुसलमान आहेत, त्यातले 5 मुसलमान अतिशय चांगले आहेत. अतिशय चांगले म्हणजे देशभक्त, घटना पाळणारे, हिंदूंविषयी द्वेष न बाळगणारे, हिंदूंना जे अमृत ते आपल्याला विष वाटलं पाहिजे असा मुस्लिम लीगचा 1910चा आदेश न मानणारे, आणि जेवढे हिंदू आदर्श नागरिक आहेत, देशभक्त आहेत, तेवढेच असणारे आदर्श नागरिक आणि देशभक्त, भारताच्या भावविश्वाविषयी ज्यांना अभिमान आहे, असे 5 मुसलमान, समजा 100 मुसलमानांपैकी 5 मुसलमान असे आहेत. आणि उरलेले 95 जे मुसलमान आहेत त्यांचं प्रबोधन अजून पूर्णपणे झालेलं नाही. त्यामुळे ते पाकिस्तानच्या डावपेचांना बळी पडतात, दंगे करतात. हिंदू अगदी आपला शेजारी असला तरी दंग्यांमध्ये त्यांना त्याचं भान राहत नाही. तिथे अल्लाहू अकबर ही घोषणा प्रभावी ठरते आणि ते हिंदूंवर हल्ले करतात. तेव्हा या 95 मुसलमानांविषयी आपण जर काही बोललो, त्यांच्या देशभक्तीविषयी शंका घेतली, तर तुम्ही या 5 आदर्श चांगल्या मुसलमानांचा अपमान करताय, अशी बतावणी करण्याची आपली राजकीय परंपरा आहे. त्यामुळे 95% मुसलमानांविषयी काहीही बोलायला सर्वसामान्य हिंदू समाज घाबरतो.
कारण आपल्यावर जातीयतेचा आरोप होईल. त्यामुळे हे 95 जे मुसलमान आहेत त्यांना त्यांच्या चुका कधी कळत नाहीत, त्यांच्या सुधारणेला वाव राहत नाही, त्यांच्या सुधारणेला हा प्रतिबंध आपल्या भ्रांत राष्ट्रवादाच्या कल्पनांनी घातलेला आहे. 95% मुसलमानांची प्रगती रोखली आहे, कारण हिंदू त्यांना स्पष्टपणे तुमचं काय चुकतंय ते सांगत नाहीत. सांगायला गेलो की तुम्ही या 5 मुसलमानांचा अपमान करता, असं होतं. विजय शहाच्या बाबतीत तीच चूक आपण करतोय. तो पाकिस्तानी आतंकवाद्यांना उद्देशून बोलतोय की तुम्ही आमच्या महिलांना विधवा केलं. का विधवा केलं? कारण त्यांचे पतिराज इस्लाम धर्माचे नव्हते, ते हिंदू होते. हाच त्यांचा अपराध होता, म्हणून केलं ना. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही जी माणसं पाठवली त्यात सोफिया कुरेशी पण होती, हे लक्षात ठेवा. सोफिया कुरेशी होती म्हणजे काय? आम्ही कशी माणसं घडवली आणि तुम्ही कशी माणसं घडवली हे लक्षात आणून द्यायचं आहे विजय शहाना. सोफिया कुरेशीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही तिला ब्रीफिंग करायला सांगतोय. भारत सरकारच्या वतीनं ती सांगते जगाला की हे युद्ध कशासाठी चाललंय आणि या युद्धात आम्ही काय करतो आहोत. हे सांगण्यासाठी आम्ही माणूस निवडलाय. तो कर्नल सोफिया कुरेशी आहे. आम्ही कशी माणसं घडवली पहा. भारत आणि पाकिस्तान मधला फरक दाखवण्यासाठी विजय शहानी ती भाषा वापरलेली आहे. त्यात सोफिया कुरेशींविषयी काहीही अनादराचं नाही. त्यांना त्या त्यांच्या डोळ्यासमोर त्या अर्थानं नाहीच आहेत. ते एक उदाहरण आहे. त्यांचा रोग सगळा जो आहे, त्यांचा हल्ला सगळा जो आहे, तो पाकिस्तानी आतंकवादी आहेत. हे आपण का लक्षात घेत नाही? आपल्या हिंदूंच्या हेतूविषयी नेहमी संशय घेतला जातो. हे भारताचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. त्याच्यातून आपण अजून बाहेर पडलेलो नाही. हा आपला रोग आहे, हा आपला गंभीर आजार आहे की हिंदू काही बोलले की त्यांच्या हेतूविषयी शंका घेतला जातो. मुसलमानांना दुखवायचं नाही, हे गांधीवादाचं नेहरूवादाचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काही विधान केलं तर तुमच्याविषयी शंका घेतली जाते. आचार्य विनोबा भाव्यांना कुराणावर व्याख्यानं द्यायची होती काश्मीरमध्ये. त्यांना काश्मीरच्या मुसलमानांनी विरोध केला. कारण का? तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला कुराणावर बोलायचा अधिकारच नाही. इतकी धर्मांधता आहे. विनोबा भाव्यांच्या विषयी तुम्ही संशय व्यक्त करता आणि त्यांची निरूपण करण्याची जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, भाषा सामर्थ्य, त्याच्याविषयी तुम्ही संशय व्यक्त करता. इथे विजय शहा कोण आहेत? त्यामुळे आपण मुसलमानांचं एक स्थान निश्चित करू की ते या देशात केवळ धार्मिक अल्पसंख्याक आहेत. ते राष्ट्रीय अल्पसंख्याक नाहीत, ते भाषिक अल्पसंख्याक नाहीत. राष्ट्रीय आणि भाषिक या दोन विषयात ते हिंदूंप्रमाणेच आहेत. हिंदूंना जे नियम लागू आहेत तेच मुसलमानांना लागू आहेत. मुसलमान आणि हिंदूंमधला फरक केवळ मुसलमान कुराणाला मानतो आणि हिंदू गीतेला मानतो, एवढ्या पुरता मर्यादित आहे. हे जर भान आपण ठेवलं तर आपल्याला डोक्यात आपल्या गैरसमज होणार नाहीत आणि प्रत्येक विधान करताना आपण 95 मुसलमान जर चुकीचं वागत असतील तर त्याविषयी स्पष्ट बोलण्याचं धैर्य आपल्यात नाही, येत नाही. ह्या चुकीच्या राजकीय परंपरामुळे ते धैर्य येण्यासाठी भारतातली जी वाद संवाद प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी, नाही तर प्रबोधन होणारच नाही. असं घाबरत आपण बोलायला लागलो तर. तेवढंच मला लक्षात आणून द्यायचं होतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.